हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे दिवसभर घरामध्येच घालवलाय. म्हटलं पण कंटाळा आलाय आणि मॅडम पण म्हणत होत्या की अख्ख्या दिवसभर बाहेर आपण कुठेच गेलेलो नाही आहे किंवा इथून मागचे बरेच दिवस बाहेर कुठं जाता नाही आलं, कंटाळा आलाय तर तू कुठेतरी फेरफटका मारून येऊया. तर म्हटलं मग फेरफटका मारायचाच झालाय. तर जवळच आता आपल्याला डायनोसॉर गार्डन पण आहे, पिंपळगुरवमध्येच राहतो ना मी. तर डायनोसॉर गार्डन आहे, तर म्हटलं चला डायनोसॉर गार्डनमध्ये जाऊन बाळाला पण थोडंसं एन्जॉयमेंट ॲक्टिव्हिटीज वगैरे थोड्याफार आहेत तिथं, तर ते खेळवता पण येईल, थोडा आपलाही टाईमपास होईल आणि कोंदटल्यासारखं झाले तर थोडं मोकळेपणा पण वाटेल. म्हणून या हिशोबाने बाळाला घेऊन आम्ही तिघेही चाललेलो आहेत डायनोसॉर गार्डनला. आता तिथे गेल्यानंतर तिथला व्ह्यू तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावर नंतर दाखवतो. काय काय करतो शोना तू? गेला का पटाकला? चल आपल्याला फिरायला जायचं. चल चल शोना, फिरायला जायचं. चल या 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 इकडे चल. चल आपल्याला गार्डनला जायचं आता. चल आपला मम्मा काय करणार आहे आता? मम्मा लोक लावून येईल खाली. चला कुठे चाललं बच्चू आपण? हाय कर श्रीजू, हाय कर ना बेटा. बरोबर कुठे चाललो आपण? गार्डनला चाललो फिरायला. गार्डनला चाललो. हां आपला कॅमेरामॅन वरतीच राहिला ना. हां आलाय आलाय कॅमेरामॅन आलाय. चला निघूयात आता. आम्ही निघतो गार्डनला. तिथे गेल्यानंतर तिथला छोटासा का होईना व्ह्यू तुम्हाला दाखवतो. भयंकर गर्दी आहे रे. गर्दी बघता असं वाटत नाही का आतमध्ये जाण्याचा टायमिंग सही आहे. आणि त्यात त्यांचा टायमिंग दिला आहे 8 वाजेपर्यंत. 8च्या वरती जाऊ शकत नाही. मग आता राहिलायच किती थोडा वेळ. 7:30 असे पण वाजलेले. आतमध्ये जाऊन काय तिकीटला लाईन लागून एवढा वेळ जाणार, काहीच फायदा होणार नाही या गोष्टीचा. तुम्ही इकडं तिकडं गर्दी पण बघू शकता का किती मोठी गर्दी. गरम झालं तुला? चला आपण इकडे कुठेतरी जाऊ. चला एवढं छोटं आहे, त्याला डॉल पण घेऊन काही फायद्याचं नाही. ते खेळायचं पण नाही. ते आवडलं तुला म्हणून मी घेतला आपण ना. हां तोंडात पण घालायला सुरू करतो. हां मध्ये तुला चल ना पुढं. तिथं आल्यावर मन नाराज आहे. पुढं चल पण काय करता नाही आलं.
आणि आता आईस्क्रीम खायचं तुला श्रीजी खायचं हा इकडं बघ दर मागशील परत सारखी सारखी नको इकडं बघ खेळतो विचार त्याला एवढं सगळं खेळायला घेतलंय ते इथं आणून देणार होते. तिथं घ्यायला लागेल असं मला वाटतं. विचार को झालं का पार्सल? हां मित्रांनो आम्ही पावभाजीची ऑर्डर केली आहे पण बाळामुळं विचार केला की ती घरी जाऊनच खाऊ कारण इथं बाळामुळं खाता येणार नाही ते थोडं वैतागल्यासारखं झालं आहे त्यामुळे त्याचा पण थोडासा विचार घेतो आणि मग घरी जाऊनच खाल्लेलं बरं म्हणजे तिथं मन मोकळेपणाने तरी खाता येईल. काय दर हे बघ मित्रांनो जस्ट घरी आलो आहे बघा खेळायला मॅडमचं सुरुवात पण आणि तेच नवीन आलेल्या बॉलसोबत बाळा इकडे चल श्रीजू श्रीजू काय काय इकडे चल इकडे चल. खरं तर मित्रांनो एवढा उत्साह निर्माण केला म्हटलं की चला बाबा एक डायनासोर गार्डन आता याच्या मित्रांबरोबर गेलो होतो आम्ही दोघे पण गेलो होतो तसं पण ते असं जरा दिवसा टायमिंग वगैरे अंधार नव्हता पडला वगैरे त्या टायमिंगमध्ये गेलो होतो तर म्हटलं गार्डन वगैरे संध्याकाळी लाईटिंग व्ह्यू वगैरे खूप छान असतो त्या गार्डनचा तो जवळजवळ बाहेरून पण बघायला भेटतो पण चला म्हटलं आतमध्ये जाऊन आज बाळाला घेऊन जाता येईल वगैरे त्या हिशोबानेच आम्ही प्लॅन केला गार्डनमध्ये पण जाईन वगैरे अशा हिशोबाने तिथपर्यंत पोहोचून वगैरे 7 सव्वा 7 जवळपास झाले होते. मग एवढा टाईम झाला मग आम्ही पण विचार केला म्हटलं आता गार्डन वगैरे बघायला पण तिकीट वगैरे काढणं तिथे ह्या त्या सगळ्या गोष्टीला मला वाटतं प्रति व्यक्ती 20 रुपये असं काहीतरी तिकीट आहे आणि 12 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी तिथं 10 रुपये असं काहीतरी तिकीट आहे. तर त्याच हिशोबाने आम्ही बघायला गेलो होतो पण तिथं गेल्यावर असं कळलं का गार्डनचा टायमिंग आहे 8 वाजेपर्यंत आणि 8 वाजेपर्यंत आम्ही पोचलोच 7:15 तर 7:15 गेलो त्यात तिकीटच्या लाईनला उभं राहून तिकीट कधी भेटणार मग त्याच्यात 10-15 मिनटं त्यात तिकीट काढण्यामध्ये जाणार हातामध्ये जास्तीत जास्त किती वेळ राहणार अर्धा तास भेटणार म्हणजे फार जास्त वेळ आमच्या हातामध्ये नव्हता त्यामुळं असं वाटलं की आता तिकीट काढण्यात पण काही पॉईंट नाही बघून तरी काय होणार त्याच्यात काय एन्जॉयमेंट होणार बसणार किती असा विचार केला म्हणून मग गार्डनचं तिकीट नाही काढलं बाहेरूनच तिथून आलो मग म्हटलं चला निघूयात आता जाता आता बाळाला मग थोडंफार मग बघू शकता हे खेळायला वगैरे घेतलं त्याला बॉल घेतला छोटंसं आपलं डॉल घेतलं या सगळ्या गोष्टी घेतल्या आल्यापासून ती बराच वेळ खेळती सुद्धा त्याच्याबरोबर चांगली रमली आहे सुद्धा तर एवढं सगळं झालं पण ज्या हिशोबाने गेलो होतं ते करायचं होतं ते नाही करता आलं थोडंसं वाईट वाटतं त्या गोष्टीसाठी नेक्स्ट टाईम कधीतरी बघू
रविवारचा दिवस असल्यामुळं खूप सारी गर्दी तिथं बघायला भेटली. त्यामुळं जर कोणी तिथं जवळपासचं असेल, जाणारा वगैरे इच्छुक असेल तर शक्यतो रविवारच्या दिवशी टाळा. मधल्या दिवशी कधीही जा, माझ्या मते गर्दी वगैरे कमी राहील. रविवारी सगळ्याच लोकांना सुट्टी असल्यामुळे जास्तच गर्दी राहते. चल इकडे, चल इकडे. हा कुतू दर याला नाही बरं बॉल. आम्ही बॉल बरोबर जास्त खेळतो हे ना बाळा. नाही नाही मग तिथून आम्ही ते निघायचाच विचार केला, पण म्हटलं चला बाळाला थोडंफार खेळणी वगैरे घेऊया. कारण अशाच बाजार वगैरे मार्केटमध्ये जरा खेळणी वगैरे बाळांची मनासारखी थोडीशी भेटू शकतात बाबा. तर तिथं थोडंसं बाळाला मग हे खेळणी वगैरे घेतली. मग घरी जायचंच होतं. आम्ही या विचाराने चालू होतो का काहीतरी थोडंफार जेवण वगैरे आता करूनच जायचं. म्हणजे काहीतरी फूड वगैरे इकडंच खाऊन जायचं. घरी जाऊन परत करणं वगैरे टाईम जाणार, ह्या गोष्टीत पडायचं नव्हतं. म्हणून विचार केला की चला तिथं पावभाजी वगैरे काहीतरी खाऊया. पण बाळाचा थोडासा मूड बघितला, थोडं किरकिर करायला लागलं. मग मी म्हटलं चला बाबा आपल्याला इथं निवांतपणे खाता येणार वगैरे नाही. मग तिथून पावभाजी वगैरे खायचा विचार केला. पावभाजी घेतली. त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं की चला तिथं पावभाजी वगैरे द्या, पण नंतर म्हटलं की चला बाळ वगैरे थोडंसं किरकिर करायला लागले तर पार्सलच करा. मग तिथून पावभाजी घेतली, पार्सल वगैरे घेतलं. घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आता आणि पावभाजी खायला घेतली. आता जस्ट जेवण वगैरे झालं. तर पावभाजी खायला घेतल्यानंतर एवढी गोष्ट कळली की सगळ्यात बेकार पावभाजी भेटली आम्हाला. जर खायचं असेल तर थोडंसं विचारपूर्वकच खावं आणि थोडं चांगलं भेटलं तर खावं. क्वांटिटीला जाऊ द्या पण क्वालिटीला तरी महत्त्व असतं. 100 रुपयाला पावभाजी होती, पण काही नाही, पैशाच्या मानाने सुद्धा पावभाजीला बिलकुल सुद्धा चव भेटली नाही. घरी आल्यानंतर मूड एकदम खराब वाटला. कारण एकतर कसं तरी लाल पाणी दिल्यासारखं, नुसतं मसाला मारल्यासारखी पावभाजी बनवून दिली होती. म्हणजे पोटही भरलं नाही, पैसे पण वेस्टेज गेल्यासारखं वाटलं. असू दे, पण कुठेतरी चांगलंच खायला बेटर आहे. तर बस हा छोटासाच ब्लॉग आहे. मनासारखं वाटलं होतं की चला गार्डनमधला थोडासा व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवावा, पण तो तुम्हाला दाखवता नाही आली, त्याबद्दल खरंच सॉरी. नेक्स्ट टाईम जर कधी काही असं छान वगैरे तुम्हाला दाखवता आलं किंवा दाखवण्यासाठी एखादा चांगलं प्लेस असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.